आजचा ब्लॉग चालू व्हायच्या आधी मला एक खूप एक्साइटिंग न्यूज शेअर करायची आहे. आपल्या चॅनलला फक्त 25,000 सबस्क्रायबर्सची गरज आहे टू रीच 500,000 सबस्क्रायबर्स. माझा बर्थडे 12 जूनला असतो आणि आपलं टार्गेट आहे की पुढच्या 2 आठवड्यात 5 लाख सबस्क्रायबर्स कंप्लीट करणे. सो प्लीज सपोर्ट दिस चॅनल अँड सबस्क्राईब. शुगर पंच. बॉल कुठं आहे? अरे अरे गेलं. वहिनी काय? वहिनी फर्स्ट टाइम ऑन व्लॉग. येस. वहिनी अजून बऱ्याच लोकांना तुमचं नाव सुद्धा माहित नाही. इट्स मंजिरी नॉट मंजिरी फर्स्ट ऑफ ऑल. हा मंजिरी महाडिक. बाय अजून इंस्टाग्राम वरती मंजिरी पाटील आहे. इट्स मंजिरी महाडिक नाव. डी हॅपी बर्थडे. अरे काय काय? बॉल कुठं आहे? इकडे दे मी अरे तुझे फॅन्स भेटलेले मला. कोण? मुली होत्या. माझ्या फॅन नाही. तुझ्या फॅन सगळं नाटक केले. अगं खरं सांगतोय सगळं तू सगळं तुझ्या त्या म्हणत होत्या तू जे हे केलेस की नाही, तुझा एक व्हिडिओ केला बा आपण, त्यात तू म्हणलेस शर्यतीत फर्स्ट, उडी मारण्यात फर्स्ट, सगळ्यात फर्स्ट. मी लहान शाळेत होती त्यावेळेस. पळणीत पहिली, लंगडीत पहिली, खो खोत पहिली, दोरीच्या उड्यात पहिली, पळण्यात सगळ्यात फर्स्ट. खूप खेळले. झाडावर चढायला पहिली, उतरायला पहिली. तर त्या विचारू ते आयडी कसं काय सगळ्यात फर्स्ट आले आम्हाला येऊन विचारायचं त्यांना, असं म्हणून होते दोघी. या म्हणावं सांगते. त्याचा टी शर्ट एक करून घेऊया. शर्यतीत फर्स्ट, झाडावर चढायला फर्स्ट. आणि 1 वर्ष झालं तुला ब्लॉग मध्ये घेतलेलं नाही. 1 वर्ष झालं नाही. तू घेणार पण आहे ना, आपण तुझ्या मागे लागणार. म्हणजे काय? त्यात एक माझा विषय टाक. माझं आणि तुझं भांडण झालं. कशाला करे? नाही टाक. कशावरनं टाक. त्यामुळे मला एक सांग. एक अरे तू पहिलं माझं ऐकून घे. ऐक तर पहिलं मी सांगतो, तू ऐक. ठीक आहे बरं. तू सांग. माझं नाईटीचं भांडण झालंय, तिला ब्लॉक मध्ये घेत नाही. बरं आता मी बोलतो. आता माझा विषय ऐकतो. मागचे तर जे काही ब्लॉग झालेत तू बघितलेस का सगळे? त्यात अलीकडच्या ब्लॉग मध्ये नाहीच आहे. तू नाही, कोणच नाही ग. मीच म्हणजे काहीच नाहीये, कारण काही टाकलेलंच नाही ग मी. आता मी ते एक सामाजिक कार्य केलं त्या आजीला. ह्याचं लग्न केलं सांग. माझा एक फोटो नाही तुमच्या ह्याच्यावर. कुठं? मी काही टाकलेलंच नाही अजून. फेसबुकवर नाही, इंस्टाग्रामवर. मी टाकलेलंच नाही आहे. मी टाकलेलंच नाहीये काहीच. अहो नर्वस होऊ नको. इंटरव्ह्यू नाही हो. नर्वस मला सांगू ती, मी कॉलेजमध्ये खूप कॉन्फिडंट होती. काय कॅमेरा समोर नाही. आता ते इंस्टाग्रामवर आता झालं असेल की 20-25 हजार सहज झाले असतील रिक्वेस्ट. मी टाकूया, शाउटआउट देऊ घ्या लगेच 1 लाख. काय वहिनी एक आठवडा झाला ना? 5 नाही 12 दिवस झाले. 12 दिवस झाले. चांगलाच वेळ झालाय. होय नाही? कशा आहेत पहिले 12 दिवस? काय नवऱ्या बरोबर काय 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 छान काय विश्वनी असं काय केलं की तुम्हाला एवढं छान वाटतं? काय केलं? काय नेम अ फ्यू थिंग्स. काय तो फरशी पुसून देतोय, घरचं काय काय जेवण करून देतोय, कांदा कापून देतोय, काय भांडी बिंडी असते, काय करतोय काय नेमकं? मॉर्निंग टी टू लाईक डिनर. He's been like taking care of my time. In fact, I should be doing all those things, but he is not doing. He's bringing you tea. आमचं मराठी चॅनल आहे. हा मराठीत बोला. ठीक आहे. त्यांनी चहा केला, नाश्ता केला. पुढं काय? अहो आज वाढदिवस नवऱ्याचा. नाही लग्न झाल्यापासून नवऱ्याचा वाढदिवस आज. कसं काय लावले? तिला काय करा? वाढदिवसासाठी काय स्पेशल काय नाही काय? गिफ्ट दिलं की मला. दिलं काय? कफलिंग BM नाव. तेवढंच? अजून काय रात्री बित्री काय नियोजन, काय जेवण बिन तसलं काय नाही? कॅन्डल लाईट काल रात्री आज नाही. फुल फॅमिली डिनर तुम्ही अरेंज केलाय? काय मेन्यू सांगा जरा. काय मेन्यू सांगा बघा जरा. मेन्यू पासून सगळं विशूने अरेंज केलंय, ती फक्त येणार आहे. मेन्यू तर आठवतोय काय? गार्लिक प्रॉन अँड फिश, सुका मटन आणि रस्सा, राईस. आयडीला बोलवलीस? चिकन. आयडीला बोलवलीस का? आयडीला निमंत्रण आहे का नाही? आयडीला इथं आयडी समोर मेन्यू सांगायला आयडीला बोलवलीस? ओह नो. सांग तिथं. आयडी काय बरोबर नाही. सांग. आल्या हे आयडी आज संध्याकाळी डिनरला यायचंय. आपण कीपिंग अप ट्रेडिशन
आपण सेकंड मुलाचा हनीमून सुद्धा विथ फॅमिली सगळेजण चाललोय. तुझे 12 दिवस कसे झाले? माझी नॉर्मलच आहे. मी तसंच काय वेगळं वाटत नाही. मी जसा जगतोय तसंच जगायला लागले. Basically, I'm not bothering you. एक माणसाचं ज्यात जेवण करायला लागते तेवढंच वेगळं आहे. मामे तुझं काय पहिले 12 दिवस नवीन वहिनींवर काय भांडणं बिंडणं काय? हा 12 दिवस झाले. मम्मी म्हणते 12 दिवस झाले. थांब जरा. तुझं काय रे बारक्या? तुझे 12 दिवस कसे झाले? तुझी काकी फेवरेट आहे की नाही? तुझं फेवरेट कोण आहे? तू काका. आय लव्ह यू. डॅडी नाही रे, काकी ना. तू काल काय म्हणला? अम्मू कोणाचं आहे? अम्मू कोणाचा आहे? की तू काका. काकी. अम्मू कोणाचं आहे? अम्मुडी कोणाची आहे? काकी. नो काकी. मैं तेनू समझा. काय मम्मी? हा सिंगर. डॅडीला कॉम्पिटिशन. हे होय झालं की आता डॅडीला आता कॉम्पिटिशन आलं की. आम्ही कुठं पण फॅमिली हॉलिडेला गेलो ना आणि देस कॅरिओके एनीवेअर इन अ रेस्टॉरंट तर दॅट्स द ओनली वन हू सिंग्स. चांगला आहे की. सुरू आहे प्रॉपर. माईक नवीन आणलाय का? आता रेकॉर्डिंग युट्यूब. बिझनेस नाही युट्यूब रेव्हेन्यू. आता काय करूया तुमचा एक प्रॉपर गाण्याचं 1 मिनिटाच्या आतला करून पोस्ट करतो मी. त्याला रिस्पॉन्स कसा आहे ते बघूया. चालू करा मग चालू करा तुमचे. शुगर रील्स बनवले की त्यांनी तयारी करून ठेवली आहे युट्यूब चॅनलची. ती एक्साइटेड आहे म्हणून नर्वस आहे. करिअर कुठे तर देता आयडी करते अक्का. स्लो पूर्ण चावून खायचं. आम्ही घेतो थँक्यू. मला घास द्या. मला बाईट. कसं गोड आहे. मी सगळ्यांना शेअरिंग करते. घेते बघ अजून सुट्टी दिला दे. एक चॉकलेटी साईड आहे दुसरी साईड. तू नाही खायचं बस. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear demon. Happy birthday to you. Happy birthday. कुणाचा बर्थडे आहे? अमू दादाचा बर्थडे. चारा वहिनी चारा जरा वाढदिवस आहे आज तुमचा चारा. हा कट कर मग त्या दुसऱ्याला त्यांना घेऊया. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर डी मॅन. हॅपी बर्थडे टू यू. घे दे. असून दे काय नाही. चल असून दे. चल आंबा राईट साईडला स्टेज हे जे दिसते नाही काहीतरी उलट बघायला आपण. तुम्ही जे VVIPचं डिनरचं म्हणला ते इकडं आहे. जसं पिंदाच्या वेळेस तुम्ही सगळी लग्नाची तयारी बघितला होता तशी आता विस्ताच्या रिसेप्शनची तयारी चालू आहे आणि 19ला ती होत आहे. त्या आयडी आम्हाला आमचे सगळे फ्रेंड सर्कल वगैरे बोलवून आता त्यांनी सगळं सांगितलं. दादाचा जे लग्नाचा जो सोहळा होता तो एकदम
मग मी दिव्य असा होता. त्यावेळी फार त्याच्यावर म्हणजे 99% पॉझिटिव्ह कमेंट्स होते आणि 1% असे कमेंट्स होते की या पैशातनं आणि कित्येक काय काय झालं असतं, किती लोकांना जेवायला दिलं असतं, किती लोक जेवले असते ह्यामध्ये. आणि मग माझं ज्यावेळी लग्न वगैरे झालं त्यावेळी कमेंट काय लागले, का एवढ्या कमीत का आवरलं. म्हणून आता हे आपण म्हणजे लोकांची इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण हा आता कार्यक्रम असा करतोय आणि त्याचे डिटेल्स आता दादा देतील तुम्हाला. ॲक्च्युली या ह्याच्यात बघायला गेलं तर मोर दॅन 2000 पीपल आर गेटिंग एम्प्लॉईड थ्रू वन वे ऑर अनदर. पीपल आर गेटिंग पेड टू डू द वर्क आणि त्याच्यातनं एक रोजगार निर्मितीचं सुद्धा काम होत आहे. आता आपण बघायला लागलाय हे सगळं एंट्री हे एंट्रन्स आहे काम चालू आहे. तो कार्स आपले व्हेन्यूमध्ये आत येतील आणि सगळे आपले या एंट्रन्सपाशी येतील. तिथनं आपले गेस्ट सगळे आत येतील, आपले फॅमिली मेंबर्स सगळे थांबणार इथं. त्यांना नाही एंट्रन्स हे आणि एक्झिट इज ऑन दी ऑपोजिट साईड. मग इथं आत आल्यावर यू कॅन सी द स्टेज. इथं एक आर्टिस्ट स्टेज असणार आहे. फूड एरिया सगळीकडे पाठीमाग फूड एरिया आहे आणि VIP चा फूड एरिया त्या साईडला आहे. आणि स्टेजच्या समोर थोडं थिएटर स्टाईल सीटिंग करायचं ज्यांनी की लोक आल्यावर तिथं बसतील. आणि पण हे काय म्हणजे की पिंदाच्या वेळेस म्हणजे एका लग्नाचे तुम्ही 5-6 व्लॉग्स बघितलेले. विजदाच्या लग्नाचे अनफॉर्च्युनेटली इलेक्शन आणि खूप धावपळ चालू होती, त्यामुळं तशा पद्धतीने लग्न झालं नाही. पण डेफिनेटली रिसेप्शन जसं पिंदाचं होतं तसं रिसेप्शन होतं आणि इट्स गोइंग टू बी लॉट ऑफ फन टू गेट ऑल द फॅमिली अँड फ्रेंड्स. माझं रिसेप्शन त्यावेळेस पुण्यात झालं होतं. आता कोल्हापूर तो सगळे जवळचे लोक अजून इन्व्हाइट करून आपल्याला कोल्हापुरात एक आहे, सोलापूरमध्ये पण एक रिसेप्शन होणार आहे. त्यामुळे इट्स गोइंग टू बी फन. एक सर्व कार्यकर्त्यांचं जेवण होणार आहे. 17 तारखेला आमचे कोल्हापूरमधले सगळे सहकारी सगळे म्हणजे सगळेजण ॲक्च्युली 3 रिसेप्शन आहेत. कोल्हापूरचं एक इथं जे सगळ्या कोल्हापूरचे आमचे फॅमिली फ्रेंड्सचे एक आहे. हे जे रिसेप्शन आहे ते सगळे कोल्हापूरच्या बाहेरचे गेस्ट वगैरे पण जास्त आहेत. आमदार, खासदार, मंत्री, सगळे पॉलिटिशियन्स, बिझनेसमॅन, इंडस्ट्रियलिस्ट हे सगळे. आणि सोलापूरला सगळे सगळ्यात मोठं सोलापूरचंच होणार. सोलापूरचं ते खुश चेअरमन लग्न झालं. त्यांना बी माहित नव्हतं ना, त्या दिवशीच कळालं त्यांना 4 तारखेला. मुलींचे मेसेज तर मला यायला लागले रे सॅडनेस. मला मेसेज का असं केला. एकदा मेसेज आला मला 2 दिवसापूर्वीच क्रश आलेला. पण हे तर डेफिनेटली आहे की ऑब्व्हियसली ब्लॉग्समध्ये आमच्या सगळ्यांचं एक इंडिव्हिज्युअल फॉलोअर बेस आहे. आणि तुम्ही कुठलेही प्रिव्हियस ब्लॉग्स बघितला तर सगळ्यात जास्ती कॉमेंट्स हे नेहमी विजदासाठी असायचे. आणि मला लिटरली मेसेज आलेत की वी आर हार्ट ब्रोकन. आता येणार नाही, आता बंद झाले. मे 2024ला माझे भाऊ चेअरमन विश्वराज महाडिक यांचं लग्न झालं. मम्मीनी जपानमध्ये जी विश केली होती ती पूर्ण झाली.
मंजिरी वहिनींचं मी महाडिक परिवारामध्ये स्वागत करतो. विजदाला आमच्या फॅमिलीमध्ये देव माणूस म्हणून ओळखलं जाते, त्यामुळे तुम्ही कशाची कधी काळजी करू नका. आणि तरी तुम्हाला कधी काय लागलं तर मी आणि पिंदा आहेच. तुम्हाला घरी आणण्यासाठी सगळ्यात जास्त एक्साइटेड तर मम्मी आणि डॅडी होते. वी आर ऑल व्हेरी ग्लॅड टू हॅव यू हिअर. विश यू बोथ अ व्हेरी हॅपी मॅरिड लाईफ.